अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी भाविकांना आत्तापासूनच जास्त वेळ मिळणार आहे। मंदिरात येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलाय। आता सकाळी 6 वाजल्यापासूनच श्रीरामाचं दर्शन घेता येणार आहे। सोन्याच्या दरानं जुने सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढलेत आणि ऐतिहासिक उसळी घेतली आहे। सोनं 87,000 पार गेलंय। मुंबईत सोन्यानं 87,550 रुपये प्रति तोळा इतका उच्चांक गाठलाय। 2024 हे वर्ष भारतातील सोन्याच्या बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। भारतातील एकूण सोन्याची मागणी 802 टन झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 5% वाढ झालेली आहे। दागिन्यांव्यतिरिक्त डिजिटल गोल्ड ETF, बार आणि नाण्यांमध्ये गुंतवणूक वाढली आहे। गेल्या महिन्याभरापासून वातावरणात गारठा वाढल्यानं ताज्या मासळीची आवक घटली आहे, त्यामुळे मासळीचे भाव वाढलेत। यंदा मासळीची आवक 40%पेक्षा अधिक घटलेली आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे। दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। पुणे शहरात नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाते, त्यामुळे नागरिकांना नियमित मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। त्यातच आता आज शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। सरकार आता महाराष्ट्रातील लोकांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे। म्हाडा विकास प्राधिकरणाकडून पुढील 5 वर्षात राज्यात 8 लाख घरं बांधणार आहे। तर ही घरं बांधताना त्यांच्या गुणवत्तेची काळजी घेतली पाहिजे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतला आहे। त्यानुसार योजनेची सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रसिद्धी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात कट का मारहाण असा जाब विचारत बस चालकाशी हुज्जत घालत शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे। गडचिरोली सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू क्रिकेटपटू तयार होतील असा आशावाद प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केला। शास्त्री यांच्या हस्ते स्थानिक प्रीमियर लीगचं उद्घाटन करण्यात आलं। गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात येरंडी देवलगाव गावात एका GBSचा संशयित रुग्ण आढळलाय आणि खळबळ माजली आहे। 14 वर्षाचा मुलगा या आजाराच्या विळख्यात सापडला आहे। नागपुरामधील एम्स रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात या मुलावर उपचार सुरू आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या जोगापूर जंगलात देशातील कुख्यात वाघ तस्कर व शिकारी अजित राजगुंड याला वन विभागानं अटक केली। त्यासह त्याच्या अन्य 8 साथीदारांनाही अटक झाली आहे। साई मंदिराच्या भोजनालयामध्ये आता सरसकट भोजन बंद करण्यात आलंय, त्यामुळे आता दर्शन रांगेतून येणाऱ्या भक्तांना आणि निवासस्थानात राहणाऱ्या भक्तांना मोफत भोजन प्रसाद पास वितरित केले जाणार आहेत। सोयगाव तालुक्यातील रवळा शिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातला। मका पिकांचं रानडुकरांनी धुडगूस घालत 5 एकरावरील पिकाची नासधूस केली, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येते। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात उजनी उजव्या कालव्याला पुन्हा भगदाड पडलाय। 15 महिन्यांनंतर पुन्हा कालव्याच्या गळतीमुळे नागरिक संतप्त झालेत। लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे।
ऊसतोड कामगार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी दुरुस्ती केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याची 4 आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली आहे। याबाबतचं शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने 15 नोव्हेंबर 2024 ला केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले होते। कालच्या सुनावणीवेळी खंडपीठाने शपथपत्राच्या निर्देशांचा पुनरुच्चार केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून 31 मार्चपर्यंत 200 MLD पाणी देण्यात येईल असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका आणि राजकीय नेत्यांनी केलाय। भंडाऱ्यात जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। यात कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा फायदा कसा पोहोचवता येईल या हेतूने देखील वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले होते। यात लाखो लोकांची भेट दिली गेली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 3000 पेक्षा अधिक नूतन परवान्यांचं नूतनीकरण करणार आहे। आडत, दुकानदार, व्यापारी, हमाल, तोलर आणि माथाडी कामगारांना याचा फायदा होणार आहे। ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरासमोरील शौचालय आणि कचराकुंडी हटवण्याची मागणी सोलापुरातील वीरशैव विजनकडून करण्यात आली। पालिका आयुक्तांकडे मंदिराचं पावित्र्य राखावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे। या अंतर्गत चंद्रपूर समाज कल्याण विभागातर्फे तीर्थ दर्शनाचं नियोजन करण्यात आलंय। यासाठी 6 तारखेला रेल्वे चंद्रपुरातून निघणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी डायरा इथं शर्वरी याकूब बाबा यांचा ऐतिहासिक दर्गा आहे। हिंदू मुस्लिम धर्मियांचं ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दर्ग्याचा 345वा उरूस उत्साहात संपन्न झाला। बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 15 गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस का गळू लागले याचं वैज्ञानिक कारण समोर आलंय। केस गळणाऱ्यांच्या शरीरात सेलेनियमचं प्रमाण 10 पट जास्त आढळलंय आणि झिंकचं प्रमाण अगदी कमी झालंय हे समोर आलं। बुलढाण्यामध्ये शेगाव तालुक्यातील केसगळती होत असलेल्या गावात पुन्हा ICMRचे प्रतिनिधी पथ आणि जिल्हा आरोग्य विभाग टक्कलग्रस्तांच्या रक्तांचे नमुने घेतो आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढलाय। तुळजाभवानी मंदिरात भाविकांना ड्रेसकोडची गरज नाही असं म्हणत ड्रेसकोडला पुजाऱ्यांनी विरोध केला। तुळजाभवानीच्या दर्शनाला येणारा भाविक नेहमी अंगभर कपडे घालून येतो, मग ड्रेसकोडची गरज काय अशी भूमिका पुजाऱ्यांनी मांडली आहे। यावरून मंदिर पुजारी आणि महाराष्ट्र मंदिर समितीत वाद होण्याची चिन्ह आहेत। नागपुरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। मोठा ताजबाग या परिसरातील कोंबड्यांना लागण झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित केलाय, तर शिरकाव झालेल्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। मावळमधील निगडे गावात श्री कालभैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली। श्री कालभैरवनाथ महाराजांची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिराच्या बाहेर पडताच फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचं स्वागत करण्यात आलं। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कराड तालुक्याला 6541 घरकुलाचं उद्दिष्ट मिळालं होतं। त्यापैकी 4000 घरकुलांना अवघ्या 3 दिवसात मंजुरी देण्यात आल्यानं 80% उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली आहे। जगद्गुरू संत तुकोबांच्या देहूतील भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। भंडारा डोंगरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या रोषणाईनं संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय झाला आहे।
उल्हासनगर क्राईम ब्रांचनं द्वारलीपाडा गावात गावठी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले। पोलिसांनी गावठी दारू बनवण्याकरता वापरण्यात येणारा 2,82,000 रुपयांचा कच्चा माल मुद्देमाल हस्तगत केला। भंडारा जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची स्कॉर्पिओ वाहनातून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। 11,16,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बुलडाणा शहरातील गणपती नगरमध्ये एका बिबट्याच्या मुक्त संचारामुळे स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले। सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे। त्यामुळे तात्काळ वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे आता नगरपालिका प्रशासनानं नदीपात्रात तातडीनं स्वच्छता मोहीम राबवावी आणि नदीचं पात्र स्वच्छ करावं अशी मागणी करण्यात येते। जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील आमोदा खरीपातील तूर काढण्याची शेतकऱ्यांमध्ये धावपळ सुरू आहे। या सद्यस्थितीत 6,500 ते 7,000पर्यंतचा भाव मिळत आहे। मात्र या भावामध्ये वाढ करून किमान 10,000चा भाव द्यावा अशी मागणी करण्यात येते। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळदसह परिसरात गेल्या 15 दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होतोय। त्यामुळे बाळद परिसरातील रब्बी हंगाम हा धोक्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये यंदा समाधानकारक थंडी पडल्यानं आंबा बागायतीत मोहर चांगला आला होता। मात्र आंब्याच्या पिकावर थ्रिप्सची लागण झाल्यानं बागायतदार शेतकरी संकटात सापडलाय। भारत कृषी रसायनांचा जगातील सगळ्यात मोठा निर्यातदार ठरलाय। मागील वर्षात 45,000 कोटी रुपयांच्या रसायनांची निर्यात झाली आहे। तर अमेरिका, जपान, चीन नंतर जगातील 4थ्या क्रमांकाचा उत्पादक आहे। बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार आहेत। पंतप्रधान मोदी संध्याकाळी 4 वाजता राज्यसभेत बोलणार आहेत। अमेरिकेतून 104 भारतीय त्यांच्या देशात परतलेत। पंजाबचे मंत्री कुलदीप धालीवाल यांनी भारतीयांची भेट घेतली। बहुतेक निर्वासित भारतीय हरियाणा, गुजरात आणि पंजाबमधील होते। तिरुपती देवस्थाननं हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे। भगवान व्यंकटेश्वर मंदिराचं पावित्र्य लक्षात घेऊन 18 कर्मचाऱ्यांना हटवण्याची तयारी सुरू आहे। हे लोक मंदिरात काम करताना इतर धर्माच्या परंपरा पाळत असल्यानं कारवाई करण्यात आली। उत्तर प्रदेशातल्या देवरिया इथं भरधाव कारनं बाईकला धडक दिली। या अपघातात बाईकवरील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे। मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये भरधाव बसनं एका मुलाला धडक दिली। बसच्या धडकेने या मुलाचा मृत्यू झालाय। संतप्त जमावानं बस पेटवली। प्रवाशांनी बसमधून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला। गुजरातच्या सुरतमध्ये एक रिक्षा खड्ड्यात पडली। या अपघातात रिक्षा ड्रायव्हर जखमी झालाय। पालिका प्रशासनानं खड्डा खोदून तसाच उघडा ठेवला होता। उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये गुंडांनी भाजीच्या दुकानात हल्ला केला। या हल्ल्यात वडील आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली। मध्य प्रदेशच्या टिकमगढमध्ये गुंडांची दहशत बघायला मिळाली। एका मुलाला टोळक्यानं मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये मुलीच्या विनयभंगाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत।